खिवसरा पाटील विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांना ज्ञानसागरातील मोतींची झाली ओळख. निमित्त होते भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था पुणे यांच्यातर्फे ज्ञानसागरा हे प्रदर्शन 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात खिवसरा पाटील विद्या मंदिर थेरगाव या शाळेतील इयत्ता 5वी ते 7वीचे एकूण 30 विद्यार्थी व सौ वीणा तांबे, सौ स्मिता जोशी व सौ साक्षी कुरडे या शिक्षकांनी प्रदर्शनास भेट दिली. 108 वर्ष पूर्ण केलेल्या या भांडारकर संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती व संस्थेत उपलब्ध अमूल्य ज्ञानाचा खजिनाच या प्रदर्शनाद्वारे खुला करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचीन ग्रंथाची जपणूक करणारे जयकर ग्रंथालयातील प्राचीन ग्रंथ पाहताना, विशेषतः राजा रविवर्मांनी काढलेली चित्रे पाहताना मुले हरखून गेली. समुद्रातील वाटचालीसाठी आकाशातील ग्रह, गोल यांचे स्थान, दिशा, त्यानुसार पृथ्वीवरील स्थानांची दिशा, अचूक ठिकाण दर्शवणारी यंत्रणा असणारी यंत्र, गणिताचा पाया असणारी साधने, यज्ञविधी करताना असणारा भूमितीचा गणिताचा विचार, छपाई यंत्र, कातळ शिल्प, अजंठा वेरूळ लेण्यातील मूर्त्यांचे सौंदर्य, त्यामागील कथा कल्पना यांचा परिचय व आपल्या समृद्ध ज्ञानाचा वारसा यांचा परिचय देणारी ग्रंथसंपदा, त्यांची रचना इत्यादी अशी विविध अंगाने माहिती घेतली. तसेच या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याविषयी उपलब्ध करण्यात आलेले अभ्यासक्रम यांचेही स्वतंत्र दालन होते. आपल्या अमूल्य प्राचीन ग्रंथांची प्रत्यक्ष पाहणी, ताम्रपत्र, भूर्जपत्र, चित्रमय नकाशे, विविध हस्तलिखिते, सचित्र हस्तलिखिते यांच्यावरील काश्मीरी लिपी, प्राकृत, पार्शियन या लिपींमधील लेखन ही ग्रंथसंपदा जपण्यासाठी, कीटकांपासून रक्षण करण्यासाठी, पुस्तकांचं जीर्ण होण्यापासून कसं संवर्धन केलं जातं याचं प्रात्यक्षिक पाहिलं. तसेच संस्थेच्या ऑडिटोरियममध्ये संस्थेची स्थापना ते पर्यंतचा प्रवास दाखवणारी चित्रफीत पाहताना संस्थेचं तेथील कामकाजाचं मोठेपण अगदी तज्ज्ञ मान्यवर व्यक्तींनी दिलेल्या भेटीत प्रत्यक्ष पाहता आल्या. तसेच महाभारताची पोथी कशी आहे किंवा शिवलीलामृत कसे लिहिले आहे हे प्रत्यक्ष अनुभवता आले. तेव्हाची लेखन लिपी कशी होती, त्याची सजावट, चित्ररूप, मांडणी कशी करतात, हस्तलिखित कशी लिहितात हे चित्रफितीच्या रूपाने पाहण्यास मिळते. भांडारकर संस्थेतील एकंदरीतच कामकाजाचा आवाका इतका मोठा आहे का हे पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाल्यामुळे ज्ञानाचा किती अमर्याद सागर आहे व आपलं एक आयुष्य ज्ञान मिळवण्यासाठी पुरेसं नाही याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार.